माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत भयानक घटना जळगाव जिल्ह्यातून समोर आली आहे। ज्या वयात हातामध्ये स्वप्न आणि डोळ्यात भविष्य असायला हवं, त्या वयात दोन कवळ्या मुलींचा क्रूरपणे बळी घेण्यात आला। भुसावळ तालुक्यातील साक्री गावात जे घडलं ते ऐकून कोणत्याही बापाचं काळीज पिळवटून निघेल आणि कोणत्याही आईच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागतील। दोन नवीन शिकणाऱ्या मुली, त्यांचं काय चुकलं होतं? आज आपण ह्याच भीषण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत आणि विचारणार आहोत काही बोचरे प्रश्न जे प्रशासनाला आणि सत्तेत बसलेल्या राजकारण्यांना विचारायलाच हवेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही फक्त बातमी नाही तर आपल्या समाजातील असुरक्षेचा आरसा आहे। चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। मिळालेल्या माहितीनुसार साक्री गावातील 9वीत शिकणाऱ्या दोन मुली, ज्यांचे नाव अक्षदा पाटील आणि निकिता पाटील, वय 15 वर्षे असे सांगण्यात येत आहे, नेहमीप्रमाणे सकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान घरून क्लाससाठी निघाल्या होत्या। गावातून जात असताना एका माथेफिरू तरुणाने, ज्याचे नाव नरेंद्र चौधरी असल्याचे सांगण्यात येत आहे, या दोन मुलींना गावालगतच्या एका विहिरीत ढकलून दिले। धक्कादायक बाब म्हणजे मुलींना विहिरीत ढकलल्यानंतर या नराधमाने स्वतःच गावकऱ्यांना जाऊन सांगितले की मी दोघींना विहिरीत ढकललंय। सुरुवातीला गावकऱ्यांचा विश्वास बसला नाही, पण जेव्हा विहिरीपाशी जाऊन पाहिले आणि सीसीटीव्ही फुटेज तपासली तेव्हा काळजाचा ठोका चुकवणारा सत्यता समोर आली। दोन्ही मुलींचा विहिरीत बुडून जागीच मृत्यू झाला होता। घटनेची माहिती मिळताच साक्री गावात संतापाचा उद्रेक झाला। संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। मात्र पोलिसांवरील अविश्वास इतका मोठा होता की काही ग्रामस्थांनी आरोपीला पोलिसांच्या तावडीतून सोडवून ऑन द स्पॉट न्याय देण्याचा प्रयत्न केला। गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला। जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी रुग्णवाहिका अडवून धरली। जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने म्हणजेच एलसीबीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असला तरी प्रशासनावरील संताप कमी होण्याचे नाव घेत नाहीये। जळगाव जिल्हा हा राजकारणातील दिग्गजांचा जिल्हा मानला जातो। सध्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील असोत किंवा संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन, जिल्ह्यात सध्या सत्तेचे तीन कॅबिनेट मंत्री असतानाही गुन्हेगारांना धाक उरलेला नाही का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। गेल्या काही महिन्यांपासून जळगावातील नेते केवळ आगामी निवडणुका, कार्यकर्त्यांच्या बदल्या आणि कोण कोणाचा गट मोठा यातच व्यस्त आहेत। स्थानिक गुन्हेगारी आणि महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून केवळ खुर्ची टिकवण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोप आता सामान्यांमधून होत आहे। ज्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांचा शब्द अंतिम असतो त्याच जिल्ह्यात दिवसाढवळ्या मुलींची हत्या होते। हे प्रशासनाचे आणि गृह मंत्रालयाचे अपयश नाही तर काय आहे? केवळ आरोपींवर कठोर कारवाई करू अशी पोकळ आश्वासने आता जळगावकरांना नको आहेत। साक्री सारख्या ग्रामीण भागात जर सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुन्हे स्पष्ट दिसत असतील तर पोलिसांची गस्त आणि इंटेलिजन्स काय करत होते? सत्ताधारी नेत्यांच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा केवळ राजकीय कामात जुंपली गेली आहे का? मित्रांनो, आज साक्री गाव रडते। दोन मातांची कुस उजळण्याआधीच करपली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्याच दिवशी सुरक्षित भारत आणि बेटी बचावच्या घोषणा हवेत विसरून गेल्या आहेत। आरोपी नरेंद्र चौधरी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, पण ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला तात्काळ फासावर लटकवण्याची मागणी जनतेची आहे। जर सत्तेत बसलेले नेते केवळ आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यात मग्न असतील तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचं? जळगावच्या या लेकींना न्याय मिळणार की ही घटना ही केवळ एक फाईल बनून राहील, येणारा काळच सांगेल। या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत? या दोन मुलींना न्याय मिळणार का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।